केडिया जे आहेत उद्योगपती ते मराठी भाषेबद्दल अपशब्द बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत किंवा ते भाषा बोलणार नाही असे उद्गार करतायत, काय याबद्दल होणार आहे? मला असं वाटतं की केडियाला जो काही किडा होता त्याचा तो आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी तो त्याचा किडा शांत केलेला आहे आणि खात्रीने सांगतो की आत्ता त्याने मी जी काही त्याची बाईट पाहिली त्याच्यामध्ये त्यांनी जाहीर माफी मागितलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की मी आदरणीय राजसाहेबांना हिरो मानतो. सो आता जे ज्यांच्यातला किडा वळवळतो आहे त्यांनी केडियाचं जे काय झालेलं आहे ते पाहावं आणि याच्या पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा शिवसेनेच्या नादाला लागू नका. आमच्या नादाला लागलं तर अशाच प्रकारे तुम्हाला उत्तर मिळेल. असे उद्योगपती असतील, परप्रांतीय असतील, वारंवार असं भाष्य करतात, त्यांना अशी कोणाचं नक्की मी दबाव तुम्हाला पुन्हा सांगतो अशी काही ठराविक लोक आहेत. मी आज सकाळी माझ्या अनेक बाईकमध्ये म्हटलं ठाण्यामध्ये आमचा एक उद्योगपती आहे उदय परमार अतिशय उत्तम मराठी बोलतो आणि असे अनेक मित्र आहेत आमचे ज्यांना मराठीवर प्रेम आहे. मराठी माणसासोबत त्यांचं सलोख्याचे संबंध आहेत. असे एक 2-4 असतात जे प्रसिद्धीसाठी या सगळ्या गोष्टी करतात, पण त्यांची प्रसिद्धी आम्ही उतरवणार एवढं नक्की. मीरा भाईंदरच्या प्रकरणावरून अनेक राजकारण्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या उमटताना पाहायला मिळत आहेत. मला वाटतं आज राजसाहेबांच्या भूमिकेनंतर कोणी तशी आता ह्याच्यापुढे भूमिका घेणार नाही आणि 8 तारखेला मनसेचा मोर्चा आहे. तो मीरा भाईंदरचा मोर्चा झाल्याच्या नंतर मीरा भाईंदरमधला जो आहे त्यांचा तो मराठीचाच असेल एवढं नक्की. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.